आपण जे बोललो ते पण रेकॉर्ड झालं, ते कट करा आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कालपर्यंत 15 प्रवचनात आपण मामांच्या ऐसा जोगवा मागीन या विषयावरची प्रवचनं आपण 15 भागात ऐकली. आज नवीन विषयाबद्दल परमपूज्य मामा काय सांगताय ते आपण आजपासून पाहू. आजपासून विषय आहे देवाची द्वारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका किंवा अमृतानुभव व चांदेव 65 या ग्रंथाद्वारे अभंगाद्वारे अमृतज्ञानाचा प्रचंड सागरच साधकांसाठी कृपावंत होऊन निर्मिलेला आहे. या ज्ञानभांडाराचे सार रूपच असे हरिपाठाचे अभंग माऊलींनी रचलेले आहेत. वारकरी संप्रदायातील प्रत्येक साधकाच्या नित्य अन्निकाचा हरिपाठ अभंग पठण हा एक भाग असतो. अशा अत्यंत गूढ व ज्ञानगर्भ अभंगाचा अर्थ आपण सद्गुरू श्री ज्ञानदेव माऊलींच्याच कृपेने बघण्याचा प्रयत्न करू. हरिपाठातील प्रथम अभंग खालीलप्रमाणे आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बायासना, वेदशास्त्र उभारी बायासना. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे, द्वारिकेचे राणे पांडवा घरी, द्वारिकेचे राणे पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या अभंगाचा अर्थ सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे केला जातो. भक्ताच्या अंतःकरणातील भगवंताविषयी निरुपचार प्रेम हे देवाचे नित्य वस्तीचे ठिकाण आहे आणि त्याचे सप्रेम चिंतन हे त्या ठिकाणी प्रवेश करून घेण्याचे द्वार आहे. यासाठी सकल जन हो, मुखाने हरिनामाचा सतत जप करा आणि सर्वच त्याचीच सत्ता आहे हे नीट ध्यानात धरा. म्हणजे तुम्हाला अगणित पुण्य लागून तुम्ही पवित्र बनाल. वेदशास्त्रे देखील हीच गोष्ट हात वर करून अट्टहासाने सांगत आहेत. यासाठी संसारात कालक्रमणा करीत असता निदान जिव्हेने तरी निरलसपणे भगवन नामाचा उच्चार करीत राहा. पांडवांनी द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्म्याची भक्तिपुरस्पर नामस्मरण रूप सेवा केली म्हणून तो भगवान त्यांचा केवळ अंकित होऊन राहिला आहे असे व्यासांनी महाभारतात वर्णन करून सांगितले आहे. आणि मी ज्ञानदेव त्याच्याच आधाराने तुम्हीही सर्वजण
हरिस्मरण करा असे तुम्हाला सांगत आहे. वरील अभंगाचा गूढ रूपकात्मक अर्थ समजावून घेण्याचा अगोदर सुरुवातीला एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे. अभंगात ज्याप्रमाणे प्रथम कडव्यातील प्रथम चरणात देवाची ये द्वारी आल्यावर पुढील चरणात क्षणभरी चारी असे री अंत अनुग्रास आले आहेत. त्याचप्रमाणे चारही कडव्यात येणे आवश्यक व नियमांना धरूनच आहे. शेवटच्या कडव्यातील प्रथम ज्ञानदेव म्हणे असे शब्द आल्यावर पुढे नेच दोनदा यायला हवा व नंतर पांडवा घरी यायला हवा. हवे हे पांडवा घरी यायला हवे हे उचित आहे. परंतु असे आढळते की हा नेचा अनुप्रास काही पाठातून येतो, तर काही हरिपाठ अभंगामध्ये उगाच भावनेच्या आहारी जाऊन असे लिहिलेले आढळते की ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. असे खरे तर येऊ नये, कारण नियमाप्रमाणे एकदा ने आला की पुढे 2 वेळा नेच आला पाहिजे. म्हणजे द्वारकेचे राणे असे शब्द असायला हवेत. तरी देखील चुकीचा पाठ देणाऱ्यांचा त्यामागे काय हेतू असेल तो असो, आपण आपले शास्त्राला व अनुभूतीला धरून काय खरे आहे ते पाहू. एकूण पंचरत्न हरिपाठ असा 5 संतांचा हरिपाठ वारकरी संप्रदायात प्रसिद्धच आहे. या 5 हरिपाठातही शिवपीठ जुनाट त्यातील ज्ञानाबाई मुकुट या उक्तीप्रमाणे माऊलींचा हरिपाठ सर्वात श्रेष्ठ आहे व श्रेष्ठते अनुरूपच तो अतिगूढही आहे. म्हणूनच तो वारकऱ्यांची संध्या होऊन बसला आहे. ज्यांचा उपनयन विधी झाला आहे त्यांना संध्या ही करावीच लागते. ती केली नाही तर विहित कर्म न केल्याने पाप लागते, पण केली तर पुण्य मात्र लागत नाही. कारण विधिवत विहित कर्माचे पालन करीत असताना आपोआपच ना फलेषु हा अनुभव येतो. विहित कर्माचे पालन करीत असताना कर्म तर घडते, परंतु फलित होत नाही. वर्जित म्हणजे भाजलेले बी पेरावे तसा प्रकार घडतो. यासाठी माऊली सांगतात, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे. त्याचप्रमाणे वारकऱ्यांची संध्या असलेला हरिपाठ म्हटल्याशिवाय वारकरी तोंडात अन्न घेणार नाही, किंवा तसा प्रसंगच आला तर अन्न खाईल परंतु झोपणार नाही, कारण हे विहित कर्म त्यास एकजीव झालेले असते. अशा प्रकारे हरिपाठाचे पठण सर्वच करतात, परंतु त्याचे अनुसंधान सर्वांना जमते असे नाही. पुष्कळ वाचल्यामुळे किंवा अभ्यासाने हरिपाठाचे अर्थ कोणी शब्दार्थाने, कोणी वाच्यार्थाने, कोणी लोकांची आवड पाहून, कोणी अमुक विद्वानाने लिहिला म्हणून आपणही त्यावरून लिहिले तर लोकोपवाद येणार नाही म्हणून अशा नाना प्रकारांनी लावत असतात. खरे तर लक्ष्यार्थाने अर्थ प्रतिपादन करणे जरुरीचे असते, पण लक्ष्यार्थाने अर्थ बघायचा झाला तर त्यास आंतरिक अभ्यासाची जरूर असते, सद्गुरु कृपेची जरूर असते. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, अभंगाचा गाथा व हरिपाठ या सर्वांचा मूळ प्रतिपादित मुद्दा एकच आहे हे काहींना पटत नाही. ही सर्व रचना वेगळी वेगळी स्वतंत्र आहे असे ते मानतात. परंतु अनुभवांती बघितले तर लक्षात येईल की हे सर्वच्या सर्व साहित्य
संसार निणते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र आहे. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांची उपदेश करण्याची हातोटी सामान्यांपासून विशेषापर्यंत त्याच्या रुचीनुसार व कृतीनुसार बदलली तरी त्यातून प्रतिपादित एकच तत्व मिळते. म्हणूनच वरवर बघता हरिपाठाचे अभंग जरी साधे सोपे वाटले तरी चांगदेव 65